आज बसची वाट बघून मला रडू येत होतं. सो हॅलो गाईज, मी ऋतुजा. गणपती बाप्पा आपल्या गावाला गेले होते आणि सुट्टीच्या नावाखाली कॉमन अप घेऊन आम्ही घरी आलो होतो ना, ती पण आता संपली होती. जायची इच्छा तर अजिबात नव्हती, पण 3 दिवसांना आमची मिड टर्म एक्झाम आहे. सो जाणं गरजेचं होतं. संचित मला स्टँडवरती सोडायला येणार होता. सकाळी 10 वाजता आम्ही घरातून निघलो होतो. त्याआधी बेकरीत गेलो, थोडं खायला घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग स्टँडवरती आलो. आणि स्टँडवरती मला भेटली माझी फ्रेंड आदिती. इग्नोर माय फेस गाईज, घरातून निघताना रडून आली आहे मी. नो गाईज, आय एम जस्ट किडिंग. पण बसची वाट बघून मला खरोखर रडू येत होतं. सकाळी 10 वाजता स्टँडवरती आलेली मी, 1 वाजले तरी अजून स्टँडवरतीच होते. त्यात घरातून मम्मी पप्पांचे फोन की घरी माघारी ये, पण नाही, मी आज जाणारच होते. आणि फायनली 1 वाजता बस आली होती. पण बसमध्ये एवढी गर्दी होती की बाप रे, मला वाटलं पण नव्हतं की बसमध्ये बसायला जागा मिळेल. पण मी फायनली 3:30 वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचले. आणि कोल्हापूरमध्ये पण जिकडे बघाल तिकडे गर्दी होती. स्टँडवरती पण गर्दी, KMT मध्ये पण गर्दी. ह्या गर्दीचा सामना करत मी आले कॉलेजमध्ये, कारण की माझं खूप महत्त्वाचं काम होतं. बॅग सिक्युरिटी केबिनमध्ये ठेवली आणि आहे तशा अवतारामध्येच कॉलेजमध्ये आले, कारण कामच एवढं महत्त्वाचं होतं. मला घ्यायचं होतं कॉलेजमधून फी रिफंडचा चेक. त्याची वाट मी गेले 1 वर्ष बघत होते. चेक घेऊन मी पोचले हॉस्टेलवरती. आणि मला किती पण कंटाळा आलेला असू देत, मी गेल्या साफसफाई करणार म्हणजे करणार. आधी माझा बेड क्लीन केला आणि त्यानंतर थोडी भांडी होती ती क्लीन केली. यानंतर मला खूप कंटाळा आला होता, सो मी झोपले. ओके बाय, सी यू इन द नेक्स्ट वन.